तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार ते जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। थोडक्यात सांगायचं झालं तर ईश्वरी आणि अर्णव दणक्यात करणार अभ्यंग स्नान साजरा, तर दुसरीकडे वाजणार राकेशचे 12। आता नेमके राकेशचे 12 कसे वाजणार आणि ईश्वरी आणि अर्णव कसं साजरा करणार अभ्यंग स्नान, सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहतो की अंजली ही खूपच जास्त खुश असते, कारण दिवाळीचा सण हा आलेला असतो आणि त्यात ईश्वरीला देवी आईचा आशीर्वादसुद्धा मिळालेला असतो कोजागिरीनिमित्त। त्यामुळे सुद्धा अंजली खूप खुश असते। ती आता ईश्वरीला म्हणते, वा ईश्वरी वा, उत्तम, तू आज आजीचं मन जिंकलंच असणार आहेस ह्याची मला खात्री आहेच। बरं चल, आता दिवाळी आली आहे म्हटलं, दिवाळीची सगळी तयारी आपल्याला करायची। अगं आज अभ्यंग स्नान आहे, लक्षात आहे ना तुझ्या? त्याबरोबर ईश्वरी होकार देते। अंजली म्हणत असते, हे बघ ईश्वरी, मी एक काम करते, मी पटकन उठणं कालवायला घेते, तोपर्यंत तू तिथे पाट सजव आणि रांगोळी वगैरे काढून घे, आरतीचं औक्षणाचं ताट तयार कर, म्हणजे काय होईल, पटापट आपल्याला मामा, चिंटू यांना आणि आकाशला उठणं लावता येईल ना। आणि आज चिंटूला उठणं तुला लावायचं आहे, माहिती आहे ना? त्यावर ईश्वरी म्हणते, मी? त्यावर अंजली म्हणते, अगं हो, मग आतापर्यंत त्याला उठणं मी लावायचे, पण आता त्याला उठणं तू लावशील, बायको आहेस ना। त्याबरोबर मग ईशू म्हणते, हो अंजलीताई चालेल। त्याबरोबर आता अंजली ईश्वरीला म्हणते, काल त्याने तुला जागं राहण्यासाठी खूप मदत केली ना, बघ नवरा म्हणून तो त्याची सगळी कर्तव्य पार पडतोय, मग बायको म्हणून तू सुद्धा कुठे कमी पडू नकोस। ईश्वरीला आता अंजलीने असं सांगितल्यावर तिला आठवतं, तिच्या आईने सुद्धा तिला हेच सांगितलं होतं की अर्णवने स्वतःचं आयुष्य पणाला लावून तुला वाचवलं आहे, आता त्याचा हा निर्णय चुकीचा आहे असं त्याला कधीही वाटू देऊ नको। मग ईश्वरी म्हणते, मी स्वतः बनवते ताई उठणं। हे ऐकून अंजली खूप खुश होते। ती म्हणते, ठीक आहे, तू उठणं बनव चिंटूसाठी, तोपर्यंत मी आता खाली सजावटीचं बाकीचं सगळं काम बघून घेते। आणि मग अंजली रांगोळी वगैरे पाडायला घेते। आता राकेशने ईश्वरीला मी अर्णवसाठी उठणं बनवणार हे बोलताना ऐकलेलं असतं। आता तो म्हणतो, माझी इंदोरी जिलबी आणि उठणं बनवणार त्या चिंटुकल्यासाठी, काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही। नाही लावायचं आहे ना तुला त्या चिंटूला उठणं, लाव ना, पण बघ आजची दिवाळी त्याच्या आयुष्यभर लक्षात राहील की नाही, आज मी त्याला चांगली जन्माची अद्दल घडवतो। आणि मग आता राकेश हा आपल्याला कोणी पाहताय का याची खातर जमा करतो आणि मग अंजलीच्या पाठून ईश्वरीच्या जवळ जायला लागतो। इतक्यात अंजलीची नजर त्याच्यावर पडते आणि ती म्हणते, अहो तुम्ही? त्यावर तो म्हणतो, अगं हो, आता अभ्यंग स्नानाची वेळ होईल ना, तू मला हाक मारशील मला माहीतच होतं, म्हणून म्हटलं स्वतःहूनच जरा जाऊन बाहेर बसावं, बायको कशी काम करते बघावं जरा, बायकोला काही मदत लागली तर करायला हवी ना, दिवाळीचे दिवस आहेत, घरातली कामं वाढलेली असतात, बायकांना मदत लागते, मला ठाऊक आहे। त्याबरोबर लगेचच अंजली म्हणते, अहो नाही हो, मला मदतीची खरोखर गरज नाही आहे, तुम्ही बसून घ्या बरं, किंवा तुम्ही जाऊन आराम करा, मी तुम्हाला बोलवेन। त्यावर राकेश म्हणतो, अगं मला ना तहान लागली अंजली, मी जरा पाणी पिऊन आलो किचनमधून। अंजली म्हणते, अहो मग तुम्ही कशाला, मी आणून देते। राकेश म्हणतो, अगं असू दे, तू नको उठू, तू बसली आहेस ना, तू बस, मी घेतो ना स्वतःहून जाऊन। आणि मग आता राकेश हा किचनच्या दिशेने येतो। आता अंजली ही तिथेच बसून रांगोळी पाडायला लागते, तर ईश्वरी हे राकेश किचनमध्ये आल्याबरोबर जरा डचकते। आता तिचं उठणं बनवून झालेलं असतं। आता राकेश येतो आणि ईश्वरीचा जो उठण्याचा हात असतो तो पकडतो आणि म्हणत असतो, या हातांनी त्या अर्णवला उठणं लावण्याची खूप घाई झाली आहे ना तुला, पण तुझ्या या नरम मुलायम हातांनी उठणं लावून घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे। न झालेली बायको विसरू नकोस, तुझं लग्न माझ्याबरोबर होणार होतं, त्या अर्णवराजे शिर्केने तर आयता येऊन तुझ्यावरती डल्ला मारलाय, पण तू फक्त माझी आहेस, फक्त माझी, ऑल राईट्स आर रिझर्व, लक्षात आहे ना? त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, अरे नीच माणसा, लाज कशी वाटत नाही तुला, आज एवढ्या चांगल्या दिवशीसुद्धा हे असं अशुभ अभद्र बोलताना काहीच वाटत नाही का तुला? त्यावर राकेश म्हणत असतो, आत्ताच म्हणालीस ना नीच, मग लाजेची अपेक्षा कशी काय करतेस? मी माझी लाज, लज्जा, शरम सगळं विकून टाकलेलं आहे। अगं तुझ्या त्या नवऱ्याने माझे अकाउंट फ्रीज केले होते ना, जेव्हा त्याला माझ्याबद्दल सगळं कळलं तेव्हा मला विकावी लागली माझी लाज, लज्जा, शरम, त्यामुळे आता ना माझ्याकडे काहीच नाही आहे, तर आता तू तुझ्या ह्या नरम मुलायम हातांनी मला लावूनच टाक उठणं। ईश्वरी
त्याला झटका देते जोरात आणि तिकडनं पळ काढते. त्याबरोबर लगेचच आता इकडे राकेश हा म्हणत असतो, हाच तुझ्या हातून आत्ता उठणं लावून घेण्याची इच्छा मला नव्हतीच. नाही म्हणजे लावून घ्यायचं आहेच उठणं, पण त्यासाठी अजून जरा वेळ आहे. खरं तर मला तुला इकडनं पळवूनच लावायचं होतं. असं म्हणत आता हे चिंटुकल्यासाठी केलेलं उठणं आहे ना, बघच आता मी काय करतो ते असं म्हणत त्यामध्ये खाज कुजलीची पावडर टाकतो राकेश. ती पावडर त्याच्यात मिसळतो आणि तिकडनं पळ काढतो. तर आता इथे ईश्वरी ही अर्णवला बोलवायला वरती आलेली असते. आता ईश्वरीची नजर अर्णववरती पडते आणि अर्णव तिला लॅपटॉपवरती काम करत बसलेला असलेला दिसतो. ईश्वरी ते लॅपटॉप बंद करते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर काय करताय हे? अर्णव म्हणतो, अरे मिस इंदौर हे काय, तू माझा लॅपटॉप का घेतलास? लॅपटॉप दे बरं पहिला. अगं काम करतोय मी, महत्त्वाचं चालू आहे काम. त्याबरोबर इशू म्हणते, हो का, आज दिवाळी आहे, खाली चला लवकर, तुम्हाला उठणं लावायचं आहे. अर्णव म्हणतो, मिस इंदौर फक्त 2 मिनटं, मी 2 मिनटात आलो, ओके प्लीज. त्यावर इशू म्हणते, अर्णव सर लवकर या हां, खरं तर आज ना कामं करायचीच नसतात. अहो आज एवढा चांगला सणसूद आहे, कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा, छान फराळ करायचा, पहिली अंघोळ करायची की पारोसं हे असं काम करत बसायचं. खरंच मला ना तुमची ही सवय अजिबात आवडत नाही. आम्ही इंदौरची लोकं ना सकाळ सकाळ दिवाळीच्या दिवशी पहिली अंघोळ करतो, त्यानंतर छान गरम गरम फराळ करतो, सगळ्या कुटुंबाबरोबर एकत्र बसतो. अर्णव म्हणतो, मिस इंदौर तू जर अशीच बडबड करत राहिलीस ना तर माझं काम नाही होणार. तर दुसरीकडे आता अंजली ही खोलीत आलेली असते आणि राकेशला म्हणते, अहो चला मी तुम्हाला उठणं लावते. त्याबरोबर आता राकेश म्हणतो, अगं हो हे काय, कधीपासून तुझीच वाट बघतोय. तसंही एकदा की तू उठणं लावलंस की मला जरा बाहेर जायचं आहे, माझं काम आहे. आता मुद्दामूनच राकेश बाहेर जायचं आहे असं म्हणतो, कारण त्याने अर्णवच्या त्या उठण्यात खास खुजलीची पावडर मिसळलेली असते. मग अर्णव त्याला जाब विचारेल हे त्याला माहीत असतं, म्हणून तो बाहेर जायचा प्लॅन बनवतो. मग आता अंजली राकेशला घेऊन तिथे आलेली असते. आता राकेश हा अंजलीला म्हणत असतो, चल लाव पटकन उठणं, अंजली मला उशीर होतोय, बाहेर जायचं आहे बरं. त्याबरोबर आता त्या ठिकाणी ईश्वरीसुद्धा आलेली असते. आता त्या नीच राकेशची ती फालतू नजर बघून ईश्वरीला खूप जास्त अस्वस्थ व्हायला होत असतं. तर अंजली म्हणत असते, ईश्वरी बरं झालं बाई तू आलीस, चिंटू कुठे आहे? त्यावर ईश्वरी सांगते, त्यांना 5-1 मिनटं लागतील खाली यायला. त्यावर अंजली म्हणते, बरं झालं, मग चिंटू येईपर्यंत पटकन मी यांना उठणं लावून घेते. तसंही त्यांना कुठेतरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे म्हणतायत, चालेल ना तुला? ईश्वरी होकार देते. मग आता अंजली लगेचच राकेशला म्हणते, अहो बसून घ्या ना तुम्ही. तशा ईश्वरी आता म्हणते, ताई मी तुम्हाला उठणं आणून देते. त्याबरोबर उठणं आणून कशाला देतेस, तू कालवून ठेवलं आहेस ना तेच घेऊन ये, असं आता अंजली म्हणते. त्यावर इशू म्हणते, त्यावर अंजली म्हणते, अगं जा पटकन घेऊन ये. आणि मग आता ईश्वरीने कालवलेलं जे उठणं असतं तेच अंजली घेते आणि राकेशला लावते. आता अंजली जेव्हा ते उठणं ईश्वरीकडे मागत असते तेव्हा राकेशच्या फोनवरती फोन आलेला असतो आणि त्यामुळे राकेश फोनवर बोलायला बाजूला गेलेला असतो. त्याला माहीतच नसतं की हे तेच उठणं आहे ज्याच्यामध्ये त्याने खाज खुजलीची पावडर टाकली. आता त्याला उठणं लावून झाल्यानंतर आपोआप खाज सुटायला लागते. मग राकेश आता अंगाला खाजवतो आणि लगेचच अंजलीला विचारतो, अंजली हे उठणं तू कालवलं आहेस का? त्यावर अंजली म्हणते, अहो नाही हो, ॲक्च्युली काय झालं, तुम्हाला घाई होती आणि चिंटूला यायला वेळ होता, तर मग ईश्वरीने जे उठणं चिंटूसाठी कालवलं होतं ना ते उठणं मी तुम्हाला लावलं. आता चिंटूसाठी मी तिला दुसरं उठणं कालवून देईन किंवा मग घेईल किती कालवून, हो ना गं ईश्वरी? त्यावर ईश्वरी म्हणते, हो ताई चालेल ना. तसं लगेचच आता इथे अंजली ही राकेशला म्हणायला लागते, बरं आता तुम्ही छानपैकी फ्रेश होऊन घ्या आणि मग तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे जा. त्यावर राकेश म्हणतो, हो हो तेच, मी जरा पहिले जाऊन अंघोळ करून घेतो, नाही म्हणजे पटकन निघायला होईल ना मला. त्याबरोबर आता राकेश हा थेट खोलीत येतो आणि आई गं किती खाज सुट्टी आहे, माझ्या त्या बावळट मूर्ख बायकोने मी ज्या उठण्यामध्ये खाज खुजलीची पावडर मिसळली होती तेच उठणं घेऊन मला लावलं असं म्हणायला लागतो. आणि मग आता खाज सुटत असताना राकेश हा काय करू असं त्याला होत असतं. मग तो विचार करतो की जाऊ दे, पटकन अंघोळ करून घेतो, कदाचित अंघोळ केल्यानंतर तरी मला जरा बरं वाटेल. मग आता राकेश हा अंघोळ करायला बाथरूममध्ये जातो, पटकन शॉवर चालू करतो आणि शॉवरखाली उभा राहतो. आता अंगाचं सगळं उठणं तो काढून टाकतो, पण तरीही त्याला बरं वाटत नसतं, अंगाला खाज तशीच सुटत असते. आता राकेश अंगावर इतकं खाजवतो की त्याच्या अंगावरती रॅशेस आलेले असतात. राकेश विचार करत असतो की बाप रे, हे नक्की
नक्की एवढं कसलं उठणं होतं की मला एवढी खास सुट्टी? अरे बावळट राकेश, तूच त्याच्यामध्ये खाच खुजलीची पावडर टाकली आहेस ना, अशी शिवी आता तो स्वतःलाच देत असतो. खरं तर हा सर्व मूर्खपणा माझ्या त्या अतिशहाण्या बायकोने केलेला आहे. तिला काय गरज होती त्या ईश्वरीने बनवलेलं उठणं माझ्या अंगाला लावायची? नाही नाही नाही, काहीतरी केलं पाहिजे, माझी खास गेली पाहिजे, असा विचार तो आता करत असतो. मग त्याला तिथे अंघोळ करून झाल्यावर पावडरचा डबा दिसतो. राकेश पावडरचा डबा घेतो आणि संपूर्ण अंगावरती पावडर थापतो, पण तरीही त्याला बरं मात्र वाटतच नसतं. तर आता इकडे ईश्वरी ही अर्णवसाठी दुसरं उठणं कालवायला घेते. त्याबरोबर अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी झालं का गं उठणं कालवून? ईश्वरी म्हणते, हो ताई, होतच आलं. अंजली म्हणते, बघ अजूनही चिंटूचा पत्त्या नाही आहे. जा बाई, आता तू पुरत जाऊन त्याला आमंत्रण दे. नाही, जोवर आता परत तू जाऊन त्याला बोलवणार नाहीस ना, तोवर काही तो इथे येणार नाही. अगं लहानपणापासून तो असाच आहे. हे उठणं वगैरे लावायचं म्हटलं ना की त्याला खूप आळस येतो बघ या सर्व गोष्टीत. मग ईश्वरी ही पुन्हा अर्णवकडे आलेली असते आणि ती आता अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, काय चाललंय तुमचं? तुमची 2 मिनटं संपली की नाही? त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, महत्त्वाचं काम सुरू होतं म्हणून वेळ लागला. झालंच होतं माझं, मी येतच होतो. ईश्वरी म्हणते, तुम्ही येत होतात, मला माहिती आहे ना तुम्ही कसे येत होतात ते. चला बरं आता पटकन. अर्णव म्हणतो, आलो हां, फक्त 1 मिनटं, फक्त 1 मिनटं. ईश्वरी म्हणते, 1 नाही, अर्धा नाही, काही नाही, चला बरं. त्यावर अर्णव म्हणतो, आलो ना, फक्त 1 मिनटं. ईशू अर्णवच्या हाताला धरते आणि म्हणते, असे नाही ऐकायचं ना तुम्ही, आता बघा मी काय करते ते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, मिस इंदौर तू काय करणार आहेस? ईशू म्हणते, बघाच आता ना तुम्ही, हम इंदौरचे आहे. इंदौरची लोक सहजासहजी कुणाचंच ऐकत नाही या. आणि मग आता ईशू ही अर्णवच्या हाताला धरते आणि हाताला धरून त्याला खेचत खेचत खाली घेऊन येत असते. अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर, अगं तू हे असं काय करतेस? थांब ना, मी काय म्हणतोय ते एकदा ऐक तरी. मिस इंदौर, अगं ऐक. पण ईश्वरी काही ऐकतच नसते. त्याबरोबर आता ईश्वरीने अर्णवला असं हाताला धरून आणताना बघून अंजलीला खूप आनंद होतो. अंजली हसते आणि मग आता ती ईशूला म्हणत असते, खरंच ईश्वरी, वा, तू आज चिंटूला असं हाताला धरून आणलेलं बघून मला खूप आनंद झाला. हळूहळू का होईना पण तू हे नातं स्वीकारलंस. तुमच्या दोघांमध्ये पुन्हा सगळं सुरळीत व्हायला लागलं आहे हे बघून खूप बरं वाटतंय. अशीच दोघंजणं कायम एकत्र राहा. माझ्या भावाचा हात कधीच सोडू नको ईश्वरी, तोसुद्धा तुला कायम साथ देईल. त्यानंतर आता ईशू ही अर्णवला पाटावरती बसवते आणि उठणं लावायला घेते. तर अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी असंच नाही लावायचं उठणं, छान नाव घे आणि मग उठणं लाव. ईशू म्हणते, अहो ताई आता कुठे? त्यावर अंजली म्हणते, अगं काय फरक पडतो, घे की. मग ईश्वरी अर्णवसाठी छान उखाणासुद्धा घेते आणि उखाण्यामध्ये ती म्हणत असते, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, अर्णव सरांचं नाव घेते, तेच माझे लवर. आता ईश्वरीने हे असं नाव घेतल्याबरोबर अंजली म्हणते, वा वा वा, अगदी उत्तम नाव घेतलंयस की चिंटू, आता तू. त्यावर अर्णव म्हणतो, ए ताई मला येत नाही आहे हे सगळं, नाहीतर मग मी जातो. तशी लगेचच अंजली म्हणते, बरं नको घेऊस बाबा, तू पहिल्यापासून तसाही रडकाच आहेस, राहू दे. त्यावर अर्णव म्हणतो, ए ताई असं नाही आहे बोलायचं. ईश्वरी म्हणते, झालं का तुमचं पुन्हा सुरू? अर्णव सर काय हो, या दिवशी कुठे भांडताय? आणि मग आता लगेचच ईशू ही स्वतःच्या हाताने आता अर्णवला उठणं लावायला लागते. अर्णवसुद्धा ईश्वरीच्या नाकाला उठणं लावत असतो. तर आता ईशू ही अर्णवकडे मोठे मोठे डोळे करून बघत असतो. अर्णव म्हणतो, तुझे ते ब्लब छोटे कर आणि छान मला उठणं लाव. ईशू हसते. त्याबरोबर हे सगळं बघायला आकाशसुद्धा तिथे आलेलं असतो. आकाश म्हणतो, दादा ईश्वरी स्माईल. त्याबरोबर ते दोघं हसतात. आकाश त्यांचा छान सुंदर असा फोटो क्लिक करतो. त्यानंतर आता आकाश हा त्याच्या स्वप्नामध्ये हरवून गेलेला असतो. त्याला असं वाटत असतं की जिथे ईश्वरी बसली आहे तिथे नम्रता आहे आणि अर्णवच्या जागी तो स्वतः, आणि तो ईश्वरी आणि अर्णव जागी स्वतःला आणि नम्रताला इमॅजिन करत असतो आणि म्हणत असतो, वा, खरोखर आजचा पाडवा किती स्पेशल आहे. असाच दिवस रोज जायला हवा. आणि आता आकाश हा त्याच्या आणि अंजली नम्रताच्या त्या सुंदर पाडव्याच्या प्रसंगात अडकलेला असतो. इतक्यात आता अर्णव त्याला म्हणतो, काय रे एकटाच का असतोयस? तसा आकाश स्वप्नाच्या बाहेर पडतो आणि म्हणत असतो, दादा लिंक तोडलीस. अर्णव म्हणतो, काय? त्यावर आकाश म्हणतो, लिंक तोडलीस तू? दादा मी फोटो एवढे छान क्लिक करत होतो आणि मध्येच तू असं काहीतरी बोललास यार. जा यार दादा, काय तू पण, चला नवीन काहीतरी पोज द्या. वहिनी तू दादाच्या गालांना हात लाव ना. दादा
तू वहिनीच्या गालानं हात लाव. मग दोघंही ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या गालांना हात लावतात. आकाश म्हणतो परफेक्ट, व्हेरी गुड. आणि लगेचच आता तो तसा त्यांचा एक फोटो काढतो आणि म्हणतो वाह, हा फोटो ना मी तुम्हा दोघांना छान फ्रेम करून देईन. तुम्ही दोघांनी मस्त तुमच्या खोलीतल्या भिंतीवरती लावा. हो ना गं तायडी, किती छान फोटो आला आहे बघ. त्याबरोबर आता अंजली तो फोटो बघते तर आकाश हा म्हणत असतो, आवडला ना तुलासुद्धा? खूप छान प्रिटी फोटो आहे, मलासुद्धा खूप आवडलं आहे दादा, आणखीन एक. आणि मग तो लगेचच आणखीन एक फोटो काढायला घेतो. तर आता अंजली म्हणत असते, नाही फोटो प्रिटी आलायच, पण यावर्षी ह्या दोघांचा आहे, पुढच्या वर्षी तुझा आणि तुझ्या बायकोचा असेल काय, तेव्हा मात्र आपल्याला फोटोग्राफरच मागवावा लागेल ना. नाही म्हणजे आत्ता या दोघांचे फोटो काढायला तू आहेस रे, पण तुझं लग्न झाल्यावर तू तर तुझ्या बायकोचं फोटोशूट करण्यातच व्यस्त होशील की. आकाश लाजतो. त्याबरोबर आता इथे अर्णवला मात्र प्रश्न पडतो की राकेश कुठे? मघापासून एवढं सगळं इथे चांगलं सुरळीत छान सुरू आहे, मिस इंदौर मला उठणं लावते आणि हा आला कसा नाही अजून लुडबुड करायला. मग अर्णव आता अंजलीला विचारतो, ताई हे काय, इथे सगळे आहेत पण जिजू कुठे दिसत नाही आहेत, जिजू कुठे राहिले? त्यावरती म्हणते, अरे त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यांना बाहेर जायचं आहे ना, त्यामुळे ते उठणं लावून लगेचच अंघोळीला पळाले, बाथरूममध्ये असतील, अंघोळ करत असतील. अरेच्छा, मी यांना टॉवेल वगैरे काही दिलेलंच नाही आहे. बरं तुम्ही चालू द्या, मी आलेच. आणि मग ती तिकडनं जाते. तर आता इथे अर्णवला मात्र प्रश्न पडतो की बापरे, मघापासून राकेश हा बेडरूममध्ये आहे आणि त्याला कुठेतरी बाहेरही जायचं आहे, म्हणजे नक्कीच याच्या डोक्यात काहीतरी नवीन कुरापत शिजत असणार. लवकरात लवकर याच्या डोक्यातली कुरापत डोक्यातच मारली पाहिजे, काहीतरी करायला हवं असा विचार अर्णवच्या डोक्यात येतो. अर्णव ताबडतोब मामाला बोलावतो आणि मामाला बाजूला घेऊन जात म्हणतो, मामा राकेश कुठेतरी बाहेर जायचं आहे असं म्हणत होता ताईला, आणि त्याच्याशिवाय तो मघाशी उठणं लावून ताबडतोब खोलीत गेला. मला वाटतं याच्या डोक्यात पुन्हा काहीतरी नवीन कट शिजतोय. याच्या डोक्यातला कट बाहेर पडण्या अगोदर आपण तिथेच थोपवून धरला पाहिजे. लवकरात लवकर याचं नेमकं काय चाललं आहे ते बघायला हवं. मामा म्हणतो, अरे चिंटू तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मी काय करायचं ते बघतो. मग मामा आता येऊन बघतो तर काय, राकेश हा वेड्यासारखा माकडासारखा सगळं अंग खाजवत असतो, त्याला सगळीकडे खाज खुर्जली होत असते. आणि आता तो म्हणत असतो, देवा 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 किती खाज सुटते आहे, मला काय करू ही खाज थांबण्यासाठी. अंघोळ केली, पावडर टाकली, पण तरीही बरं मात्र वाटत नाही आहे. आता थोड्या वेळात माझं रक्त येईल रे देवा. इतक्यात अर्णव हा तिकडे विचार करत असताना मामाजवळ येतो आणि मामा त्याला सांगतो की अरे काही नाही, त्याने जे उठणं लावलं होतं ना, मे बी त्या उठण्यामुळे त्याला खाज खुजली होती. त्यावर आता हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो, मामा अरे हे कसं शक्य आहे, ते उठणं तर मिस इंदौरने बनवलं होतं आणि तिनेच माझ्यासाठी उठणं केलं होतं, मला तर काही नाही झालं. अर्णव म्हणतो, मी मिस इंदौरशीच बोलतो. आणि मग इशू खोलीत आल्यावर अर्णव इशूला विचारतो, मिस इंदौर राकेशने जे उठणं अंगाला लावलं होतं ते तू बनवलं होतंस ना? त्यावर इशू म्हणते, हो का, काय झालं? त्यावर आता अर्णव सांगत असतो की अगं ते उठणं लावल्याच्या नंतर त्याच्या अंगाला नुसती खाज सुटती, असं कसं? त्यावर मग मात्र आता इशू ही म्हणायला लागते, अहो आठवलं, मघाशी मी जेव्हा किचनमध्ये उठणं बनवत होते ना, तेव्हा राकेश तिथे आला होता आणि त्याला कदाचित हे माहीत होतं की मी ते उठणं तुमच्यासाठी बनवते, म्हणून त्यानेच काहीतरी त्या उठण्यात मिस केलं असेल. आणि नंतर जेव्हा त्याला जायला उशीर होत होता तेव्हा अंजलीताईंनी तुम्हाला यायला वेळ असल्यामुळे ते उठणं घेतलं आणि त्या राकेशला उठणं लावलं. नक्की म्हणूनच ही सगळी गडबड घडत असेल. आता हे ऐकून अर्णव म्हणतो, कदाचित असंच झालं असेल. असं असेल तर जे घडलं ते अगदी उत्तमच घडलं. आता मी काय त्या राकेशला असं सहजासहजी सोडत नाही. त्यावर इशू म्हणते, म्हणजे नेमकं आता काय करणार आहात तुम्ही? अर्णव म्हणतो, मी नाही, आपण दोघांनी करायचं जे काही करायचं ते. मग अर्णव ईश्वरीला घेऊन आता मुद्दामून जिथे राकेश असतो तिथे बाहेर आलेला असतो आणि तो आता ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर आय रिअली लव्ह यू. खरं तर तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आला. आता इशूसुद्धा नाटक करायला लागते आणि म्हणत असते, लव्ह यू टू सर. त्यानंतर अर्णव हा तिला म्हणत असतो की खरंच तू नसशील माझ्या आयुष्यात तर काही नसशील. इशू म्हणत असते, सर अहो मी कायमच तर असणार आहे तुमच्याबरोबर, तुमच्यासोबत कायम, कळलं ना? तर इकडे राकेश हा मात्र चांगलाच आता त्रासलेला असतो. तर ईश्वरी आणि अर्णवला
दिवाळ सण छान जात असल्यामुळे आनंद झालेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.